बरं का मैत्रिणींनो, सगळा स्वयंपाक मम्मी, माझी मम्मी, माझी मामी आणि आमच्या वहिनी साहेब करणार आहे सगळा स्वयंपाक. मी पण करते थोडा थोडा, पण मी फक्त सांगते त्यांना. लांब घे ग. चूल पेटू द्या मस्त. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे प्रीती पकडू ब्लॉगमध्ये. तर मी प्रीती. तर आज चुलीवरचा बेत करायचा आहे आपल्याला. तर बघा तुम्ही पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला आज पुरण घालायचं आहे. तर 1 किलोची पुरणाची डाळ टाकलेली आहे बघा. आणि टिप्स अशी सांगते की ही जी पुरणाची डाळ आहे, तर मैत्रिणी ही पुरणाची डाळ 1 किलो भिजत घातलेली आहे आपण. अर्धा तास भिजत घातलेली आहे, त्यामुळे एकदम चिकन शिजते, जास्त वेळ लागत नाही भिजायला. आणि आपल्याला जे पाणी ठेवलेलं आहे ते कोमट करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं हळद टाकल्यानंतर ना व्यवस्थित शिजली जाते. एकदम मऊ शिजते डाळ आणि जास्त वेळ लागत नाही शिजायला. बघा तुम्ही, पुरण जर म्हटलं तर आपल्याला कटाची आमटी करावीच लागणार. कटाची आमटी केल्याशिवाय तर होणार नाही. तर बघा हा कटाच्या आमटीचा मसाला. तर ही डाळ असते, ती डाळ शिजलेली असते, ती डाळ घ्यायची असते आपल्याला. हे कांदे, हा लसूण घेतलेला आहे. तर कटाच्या आमटीसाठी आपण हे धने घेतलेले आहे आणि हा लसूण घेतलेला आहे, 2 कांड्या लसूण आहे. आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे, हे खोबरं घेतलेलं आहे आणि साधारणतः हे 5 कांदे घेतलेले आहे. आणि हे आपण लाल मिरची टाकणार आहोत, परंतु हिरव्या मिरच्यांनी चव खूप छान येते म्हणून ही हिरवी मिरची टाकलेली आहे. तर साधारणतः किती माणसाचा स्वयंपाक मम्मी? जे तुम्हाला मसाले दिसत आहे तर 10 माणसाचा स्वयंपाक याच्यामध्ये आपला होणार आहे 1 किलो डाळीमध्ये आणि या मसाल्यामध्ये. टाकलेली आता म्हणजे शिजायला वेळच लागणार आहे. ती हरभरा डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो. झाकण वगैरे काही ठेवायचं नाही, तू जाईन बरं का. मग डॉक्टरांचं म्हणणं. आमच्या मामी साहेब पीठ मळू राहिल्या टाकाटक मध्ये एकदम. हे बघा पुरणाचं चालू आहे स्वयंपाक आणि पीठ वगैरे मळून झालेलं आहे मस्तपैकी. आणि इकडे दाखवतो मग मी कोथिंबीर चिरलेली आहे आणि इथं गुळवणी वगैरे सर्व काही रेडी झालेलं आहे. आणि इथं काय तळलेलं आहे मामी? हां, कुरड्या तळलेले, फक्त मुलींसाठी अजून तळायचं काम राहिलेलं आहे. आणि इथं आणि पर तिकडं गुळवणी झालं, भात ए सांडू नको. मम्मी पातीला नीट ठेव बाई, कळंटायला बसलं बरं का. इथं डाळ टाकलेली आहे आणि शिजलेली आहे आणि इथं गूळ टाकून आपल्याला ती डाळ परतून घ्यायची आहे. हो दाखव आपल्या मोबाईलवर का नाही ते आहे की नाही. दळण घ्या आता बरोबर. सांगितलं दादा पुढे केलंच होतं. त्याच्यामध्ये खानदेशी मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर मसाला घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आणि घरी तयार केलेला काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली. आपल्याला ते कटाची आमटी करायची आणि हे मिश्रण दळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे, खोबरं टाकलेलं आहे, धना टाकलेले आहे आणि कोथिंबीर टाकलेली आणि कांदे जे भाजून घेतलेले होते ते टाकलेले आहे. सर्व मिश्रण एकत्र करून दळून घेतलेले आहे. त्यामुळे असं कांदे चुलीत भाजल्यामुळं कलर छान आलेला आहे, एकदम मस्त काळा कलर आला. जो कांदा भाजलेला आहे ना तो दळून आणलेला आहे, बघा किती छान काळा कलर आलेला आहे. नाही ग, माझी मोरीच सापडत नाही, कुठे गेली काय ऐकलं होतं. मोरीच नाही माझ्या. हा चंदन मसाला टाकलेला आहे. कशाचं ढवळं का मग? तेल छानपैकी तापलेलं आहे आता. आणि आता आपली झक्कास फोडणी वाजणार आहे बघा तुम्ही. 1 नंबर मस्तपैकी काळे सगळे मसाले टाकलेले. अरे कोथिंबीर आणा रे मला, नंतर टाकायची कोथिंबीर. ठीक आहे. हा जो मसाला मिश्रण केलेला आहे ते मसाला फोडणी टाकायचं आहे. चुलीला जास्त डाळ असल्यामुळं सगळं खाली घेतलेलं आहे आपण उतरून. बघा तुम्ही कलर बघा किती छान दिसतंय.
फोडणी छान बसणार आहे. जर वरती ठेवलं असतं तर थोडंसं जळायचा वास होतो, त्यामुळे आपण खाली घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण वरती ठेवणार आहोत. हे बघा वरती ठेवलेलं आहे. परत बघा तुम्ही किती छान दिसतं, एकदम मस्त, एकदम छान काटाची आमटी होणार आहे आपल्यावाली. आणि आपलं पाणी बघा, एवढं पाणी निघालेलं आहे आपलं. आणि हे पाणी जर टाकलं तर टेस्ट एकदम स्वादिष्ट येते. जी डाळ शिजवलेली होती ना आपली, त्याचं पाणी निघलेलं आहे. हे बघा एवढं पाणी निघल्यामुळं खूप छान घट्टसर पण येणार आहे आपल्याला आमटीला. म्हणजे डाळ अर्धळी सगळी धळी म्हणजे नाही का? हो हो, लय घट्ट होतं मग ते. कोथिंबीर आणली, कोथिंबीर आता याला 4 जणींचे हात लागलेले आहे, पण ध्यान करून मीठ टाका तुम्ही, नाहीतर 4 जणी करशाल आणि मीठ टाकणार नाही. हे बघा आता काय दळून आणलेलं आहे याच्यात वहिनी. हां, याच्यात डाळ दळून आणलेली आहे वहिनींनी. आता बघा तुम्ही मीठ टाकलेली आहे. आता मीठ जर नाही टाकलं तर भाजीला चव येणार नाही, त्यामुळे 4 जणींनी केलेला आहे तो सार. बघा आता कसा होतो तो, तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा मला कसा झाला. कमेंट्स करायला विसरू नका, सार कसा झाला कमेंट्स करून सांगा मला. बघा ते मिश्रण जे टाकलेले आपण एकदम छानपैकी तरी आलेली त्याला. आणि आता हे आपलं पाणी जे आहे ना ते डाळीचं ते टाकायचं आहे आपल्याला. बघा तुम्ही हे थांब. तू कांदा बिंदा चिरणं तर हे नाही. वहिनी तुम्ही कांदा चिरून घ्या भाज्याचा. हे आमच्या मामी साहेब एकदम पसंतीने त्यांनी पहिले काम हातात घेतलेलं आहे. त्यांचं म्हणणं काय होतं, आम्हाला चटके बसले तरी चालेल पण आम्ही पुरा वेळ लागणार आहे. पण ते एकदम आनंदाने काम चाललंय त्यांचं. वालं काहीच नाही, होऊ नाही चू नाही, गरम गरम आहे तरी पण काम एकदम झकासमध्ये करत आहे त्या. बघा तुम्ही. आणि इकडे बघा माझ्या भाच्या तोंड बघा त्यांच्यावाले किती भरून ठेवलेले. ते बघा इकडे बघा, इकडे बघ श्रीषा, इकडे बघ श्रीषा. हे बघा पिठं खेळलेलं. एक डान्स होऊन द्या, चला एक डान्स होऊन द्या. ते बघा डान्स चालू झाला त्यांचा, आला लगेच एक नंबर. ते बघा छान असेल बघ ना. हे बघा आता ते चुलीवर आहे थोडंसं पातीला डागलंच बरं का आमच्याकडून, पण आता चालूच राहतं थोडं फार मागं पुढं. हे बघा पातीला पाहतो मी थोडंसं डागलं. नको खालचं नाही घेते आम्ही, वरचंच घेऊन राहिलो. आमची लई कुतडी खरं लेण्या लावायचं बरं का. सारण भरायचं 2 कांटे करून. आत्याला आवडत 2 चाड्याच्या एवढं करून पाहू. फाटती नाही, जाबत चालते त्या. लवकर होते. मी मोबाईल मध्ये पाहिला तर शिकतो. हरिभाऊ दाखल मला. तुम्ही लईच हरिभाऊच्या मोबाईल मध्ये हरिभाऊ मागूच बस राहतो. जर पलटी कोणाची आयुर्वेदिक औषध आहे, फरक पडतो. लई नको ना. वड काय केलं थोडं ना काही नाही. तू दिदीचं सांगितलं तुम्ही. इकडं बघा काय म्हणतात, 2 पारीच्या पुरणाच्या पोळ्या चाललेल्या आहे. मी नको घेऊ. तुम्ही जमला की इथं
मग काय झालं बाहेर तुम्हाला तिला म्हणलं टाकून आणि हिरो का म्हणून पांढरं रात म्हणलं सगळं माहिती गावलं माहिती आमच्या इथं पुरी मी पण विचार केला जाऊ दे बरे वहिनी साहेब पातीला पिऊ राहिला चार सगळं माझंच आहे दूध पण माझंच आहे अशा चालू आहे आता इथं माझंच आहे म्हणे. सारखं लय गरम झालं तो गारो आहे ना कधी खायचं हे बहिणीच उलट माझं गरम गरम छान आवडतं नाही. एक घर